आमच्या शाळेतले आनंद मेळाव्यात मी फुग्याचं दुकान लावता. मला खटाई आलू गिलू सगळं बनवून देतो. काय दुकान घ्या नको लावू. काय ते काय काय माणसं फसवते लहान लहान लेकराले बरोबर हे नाही करतात. त्यापेक्षा आपल्या 10 रुपये घेऊन जाऊन काही खाजो तिथं जाऊन. फसवते गिसवते कायले. आम्ही काय दोघं जण आहोत. आम्ही सार्थक आणि मी दोघं आहोत. आणि तिथं गुरुजी राहते. आम्हाला कधी समजायला पाहिजे मग. ठीक आहे देतो करून. बरोबर कर जा म्हणा. बरोबर हा. मोठ्या माणसा बरोबर द्यायचं. ते पुऱ्या फुगे देताना कोणी कोणी हे करत येतं. शिवलाल आनंद मेळावा तर चांगली धामधूम आहे रे. पब्लिक पायवर हे. चाल तिकडे जरा पुढे चाल बरं. पवन्या पाहते तिकडं सार्थकन शिक्या होय रे. त्यानं पाणीपुरीचं दुकान लावलं वाटते. चाल वर चाल चाल तिकडे मजा घेऊ द्यायची. चला शिवलाल भाऊ लय मोठी फुगी खाऊ त्याच्याजवळून. काय त्याला समजते तर किती खाल्ले काय खाल्ले. चिकू सार्थक पाणीपुरी 10 रुपयात 6 नग. 10चे 10 लावा लागत होते ना रे. आनंद मेळावा आहे ना हे. इथं जरा स्वस्त पाहिजे नाही का. बाहेर 4 आणि 5 आहे ना. आम्ही तरी 6 लावले. मग आम्हाला काही उरलं पाहिजे ना. बरं द्या आम्हाला. किती लागले सांगा. चटणी गिनी टाक रे. चटणी काहीच नाही त्याच्यात. सांगा. अबे आलू बे आलू एवढसा कसं टाकतं का. टाकणं जरासा शिल्लक चाललं. याच्यात दे कांदा शिल्लक चाललं आमच्या याच्यात प्लेटीत. बरोबर बा. जे म्हणते ना या माणसाचा स्वभाव बदलत नाही. बदलतच नाही एखाद्या माणसाचा स्वभाव. 6 बस का 10चे. अबे झाले का बे 6. 3च तर झाले. 3-3च तर झाले आम्हाला. नाही ना 6 खाल्ले ना काका तुम्ही. पहिले तर 2 पोळी खाल्ल्यावर नंतर चटणी टाका हे टाका म्हणत आणखी 2 खाल्ले. आता हे 2 दिले. 6 झाले ना. ना बे 3च तर झाले. आम्ही काय दोघंही खोटं बोलणार आहो का. दोघं एकाच माझ्या म्हणे बाबा तुम्ही. खोटं नाही बोलत काय. बरं जाऊ द्या मी एक आणखी शिल्लक देतो वाटल्या शेकपुरी बा. ते 6 झाले ना तुमचे. एक घ्या शिल्लक वाटल्या शेकपुरी. हे घ्या. दे पाणी दे जरासं. एक गिलासभर पाणी टाक बरं याच्यात. ठीक आहे दोघं बी पाणी. झालं का. पापड्या दे ना. 2-2 पापड्या दे बरं. चिकू पाय बरं हे किती सताव राहिले का हे काका. आणि शिवलाल काका ते बबन काका लय सतावते ना. एवढे दिलं बी एक फुगा शिल्लक दिला पाणी दिलं तरी आणखी लय सताव राहिले. फुगे कमी दिले म्हणते का फसवते का आपल्याला काय समजत नाही का. अबे आपल्याला काय मोठमोठ्या माणसाला फसवणारे आहेत ते. आपल्याला काय त्याचा का सोबत जाते का. त्याच्यासोबत त्याच्यासारखंच वागायला लागते तेव्हा जमते. थांब तू चुपचाप बस फक्त. मी बरोबर करतो थांब. आपल्याला हे 400 फुगे उरलेले आहे ना. थांब मी बरोबर करतो बजेट. थांब ये घरी हे वापस जाते फुगे. आता काही आनंद मेळावा संपत आला. बरोबर करतो मी थांब. हॅलो हा बोला सरपंच काय म्हणत होते. हो काय इकडे पाणीपुरीची गाडी चालू ना आनंद मेळाव्यात. पाणीपुरी विकून आलो. नाही संपले नाही. हाय 400 फुगे आहेत. बरं बरं बरं. हो तुमचा मुलगा आणि ते मित्र आले नाही का तिकून. त्याला आज पाहिजेच मध्ये का अर्जंट. नाही ना जास्त पैसे नाही पाहिजे तसं तुमच्याकडून. बरं ठेवतो मग. ठेवतो थांबा. तुमच्यासाठी ठेवतो मी. आता देत नाही कोणाला मग. बरं ठीक आहे. सार्थक आता हे फुगे देऊ नको बरं कोणाले. ते सरपंच काकाचा फोन आला होता. त्याचा ते मुलगा आला म्हणते तिकडे. ते बाहेरगावी असते त्याचा मुलगा. त्याची सोबती गिफ्टी आले म्हणते. त्याला फुगे खावत राहिले म्हणते. त्याला अर्जंट पाहिजे म्हणते फुगे हे. ते म्हणे काय म्हणे किती पैसे लागत किती होईल ते घ्या म्हणे एक परी. या म्हटलं 400 फुगे आहे म्हणून सांगितलं त्याले. तर म्हणे 400 द्या म्हणे एक परी. 400 फुग्याचे म्हणे एक परी 1500-2000 रुपये काय घ्यायचे ते घ्या म्हणे. पण द्या म्हणे ते त्याला अर्जंट पाहिजे म्हणे. ते आता देऊ नको बरं कोणाले. ए चिकू आणि आम्हाला रे तिकडे सरपंच काकाचा फोन आला की तिकडे त्याला फुगी देतो ना आम्हाला इकडं. तुमचे खाचे राहिले ना. अरे सार्थक दे बरं त्याले 10,000 रुपयाचे आपले कोण दे वाटलं शेकपरी. जाऊ दे मोकळं करते. कारण ते सरपंच काका आपल्याला लय मोठे पैसे देणार आहे. ते म्हणते आता कारण पाणीपुरी दुकान कुठची उघडले नाही ना. कुठे भेटून राहील त्याला पाणीपुरी अर्जंट खायचे आहे. ते म्हणे किती पैसे लागत ते घ्या म्हणे वाटलं शेकपरी. बबन्या एक आयडिया आहे रे. हे पोरं काही येरी त्याच्यावरून जास्त पैसे घेत नाही. आपण या पोराजवळचे सगळे फुगे जर विकत घेतले तर मग आपण एक परी सरपंचाला देऊन देऊ जास्त भावात. 2000 रुपये देतो म्हणते ना. 400 आपल्याला 1500 जर दिले तरी बस ना. आपण 6 रुपये नगाने घेऊन घेऊ 400 फुगे.
10 रुपये 6 नकानं आपल्याला लय स्वस्त पडते न ते. मग ते सरपंचाला देऊन देऊ शिल्लक भावात. हो रे, हात आपली 500-700 रुपये कमाई होऊन जाते. घे 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 मग याच्याकडून घे. होय, 10-10 रुपयाचे फुगे द्यायला का आम्ही उष्टे आहो का? हे आम्हाला काय आम्ही पहिले आलो लावून इथं आम्हाला पहिले जेवढे पाहिजे तेवढे दे. पैसे घे न तू, पैसे जेवढे पाहिजे तेवढे घे ना. हो काका, पण ते सरपंच काकाचे ते पोरगा आला म्हणते ना, एवढ्या दुरून आला ते फुगे खावत राहिले त्याले, म्हणून हे सगळे फुगे पाहिजे म्हणते, म्हणून त्याला देतो ना तिकडं. तुम्ही काय एवढे घेणार आहे का? म्हणजे हे सगळेच पाहिजे आम्हाला खावट राहिले ते तिकडल्या ते त्याचं करतं पहिले. आम्ही इथं पहिले हजर आहो ना. आम्हाला ते 6 रुपये नका ना, ते सगळे 400 फुग्याचे किती होते सांग आणि तेवढे घेऊन घे. नाही ना काका, ते सरपंच काका मस्त 1000 रुपये देणार आहे ना आम्हाला. राहू दे ना राजीव काका, देऊ दे त्याले, आमचा फायदा होते ना. तुमचा फायदा होते तर मग, पण आम्ही आलेलो आहो ना. आम्ही आलेलो नसतो इथं तर बाबा मग ठीक आहे, मग कोणाला दे तू, पण आम्हाला जेवढे पाहिजे तेवढे देऊन दे. बाकीचे मग काय करा ते कर ना तू. मला दे सगळे किती होते सांग, त्याचे किती होते. याला 300 फुग्याचे 500 रुपये होते, आणि वरच्या 100 फुग्यापैकी 90 फुग्याचे 150 रुपये, म्हणजे 650. आणि वरचे 10 फुगे तुम्हाला फ्री वाटायचे परी 650 रुपये द्या. उद्या आता आमचं काय नुकसान होते, 200-300 रुपयाचं नुकसान होते ना, तिकडून 1000 रुपये आले असते आम्हाला. हे घे 650 रुपये. आता एरी फुगे सगळे संपले ना तुमचे. आता तुमच्या घरी मी हे भांडे गिंडे मग घरी पाणी नेऊन ठेवत होतो आणि मग आणून देतो तुले. जा तू या डब्बा गिब्बा आणून देतो, जा तुम्ही आता घरी. बबन्या, बराच वेळ झाला बेले का सरपंच आलेच नाही आणखी. फुगे घ्यायला येणार होते ते. आता आनंद मेळावा बी संपत आला ना. फोन लावून पाय ना, त्याला वाटलं सर हाय का नाही, फोन लावून पाय. लागला रे, फोन लागला रे. हॅलो, बोला शिवलाल भाऊ, काय म्हणता? सरपंच, ते तुमच्या पोरासाठी ते पाणीपुरी पाहिजे म्हणे ना तुम्ही. पाणीपुरी पाहिजे म्हणे तर आले ना तुम्ही इकडे आनंद मेळाव्यात. पाणीपुरी मी काय म्हटलो, मी तर फॅमिली घेऊन इकडे आलेलो आहो ना, बैरमले यात्रे जाऊ, इकडे यात्रेत आलो फिरायले. मायला पोरानं फसवलं कडे आपल्याला. आपण सगळ्या टोप्या घालतो, या पोराने आपलीच टोपी आपल्या डोक्यात घातली. हो काय बा, खरं नाही रे. बरं काय नाही ठेवा मग सरपंच, ठेवा. लेकरानं फसवलं बी आपल्याला. बयाच फोन केला का सरपंच आलेले का, सरपंच तिकडे आहे म्हणते, बैरमच्या यात्रेत आहे म्हणते. आपल्याला दिले आता हे फुगे, आता काय करायचं फुग्याचं, पैसे दिले आपण. हे चाला चोरावर मोरच निघाले बे आपल्याला सगळ्याला हे करणारे आपण, आपल्यालाच हे केलं नाही. गेले आता ते 650 रुपये. आता हे फुग्याचं काय करतं, चाल घरी घेऊन खाऊ दिले करायला. आता दुसरं काय करतं. का आनंद मेळावा बी संपला नाही, आनंद मेळावा चालू असतात विकता तरी आलेच ते. झाले आता सगळे लोक पांग झाले. दे त्या पोरायला लय सतावले का आपण, त्याच्यानं ते चिड ते म्हणून त्याने तसं केलं रे. ते आपल्यापेक्षा नंबरी निघाले. चल घे घरी घे, जाऊ दे फुगे का, आता काय टेन्शन नाही, आता जाऊ दे. असं आहे मंडळी, आम्हाला वाटलं बा आम्ही हुशार आहो, लेकराला जरा हे करू, पण लेकरं तर आमच्यापेक्षा हुशार निघाले. आता कॅम्प्युटरचं युग आहे ना, कॅम्प्युटरच्या युगात लेकरं ऐकतात का? बोलायला ऐकत नाही ना, कायलेच ऐकत नाही. म्हणून बाबा लेकरापासून दूर राहिलेलं परवडलं. एक वेळचं मोठ्या माणसाला फसवलेलं परवडलं, पण या लहान लेकराला फसवायला परवडत नाही रे बाबा. तुम्हाला आनंद मेळावा कसा वाटला ते नक्की सांगा. चला, आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला, भेटू आता नंतर नवीन विषय घेऊन.